राष्ट्रवादीच्या अतुल बेनकेंनी शरद पवार यांची भेट घेतली. खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे. राष्ट्रवादीचे अतुल बेनके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का, हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो. अतुल बेनकेंच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. आमदार अतुल बेनके स्वगृही परतण्याची शक्यता आहे. नाही, चर्चा काही नाही झाली, पण पवार साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत. तर जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी नात्याने आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही. शेवटी पवार फॅमिली आणि आमच्या बेनके परिवाराचा गेली 40 वर्षाचा ऋणानुबंध आहे. जसं पवार साहेबांचा कायम आमच्यावर आशीर्वाद राहिला आहे, आजीदादांचाही आशीर्वाद राहिलेला आहे, सुप्रियाताईंचाही राहिला आहे, दिलीप वळसे पाटील साहेबांचा पण राहिला आहे. या सर्व नेत्यांना बघत बघतच मी मोठा झालोय आणि सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून या जुन्नर तालुक्यातून मी निवडून आलेलो आहे. शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे. कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तारतम्य ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली. स्वर्गीय बेनके साहेबांबरोबरचा पूर्वापार जो स्नेह आहे त्यानुसार साहेबांनी या भेटीला परवानगी सुद्धा दिली. आणि इतर चर्चा, अशी कोणतीही राजकीय चर्चा यामध्ये कोणती झालेली नाही. त्यानंतर पत्रकारांनी जेव्हा साहेबांना विचारलं, साहेबांनी एक गोष्ट स्पष्ट केली जी स्वयंस्पष्ट मला वाटते. ती म्हणजे साहेबांनी सांगितलं की जे लोकसभेला आमच्या सोबत होते ते आमचे आहे. मला वाटतं ही गोष्ट स्वयंस्पष्ट आहे. यामध्ये कुठलेही वेगळे राजकीय संकेत असण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण जे लोकसभेला सोबत होते ते आमचे आहेत हे जे साहेबांचं वाक्य आहे, हे मला वाटतं स्वयंस्पष्ट वाक्य आहे. यामध्ये कुठेही वेगळे अर्थ काढण्याचं काही कारण नाही, कारण ही भेट एकतर राजकीय नव्हती आणि यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा सुद्धा झाली. एक विधिमंडळातील आमचे सहकारी अतुलजी बेनके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये साहेब येत आहेत म्हणून त्यांचं स्वागत केलं. परंतु स्वागत करत असताना कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा त्या ठिकाणी अतुलजी आणि आदरणीय साहेबांची झालेली नाही, अशा पद्धतीची माहिती मला माझ्या सहकाऱ्यांनी आणि अतुलजींनी देखील सांगितली. परंतु राजकारणाच्या महाराष्ट्रातील आपण सर्व जर घडामोडी पाहिल्या तर आज कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल आणि कुणाशी युती होईल याचा कुठलाही ताळमेळ किंवा कुठलाही आता भरोसा देखील राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, एक परिवार म्हणून सगळेच नेते मंडळी आदरणीय साहेब दादा एकत्र आले तर नक्कीच आम्हाला देखील त्याच्यात आनंद असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.